कैरीच्या बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत. त्यात आज आणखी एका रेसिपीची भर. तर कैरीचे साल काढून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. कुकरच्या डब्यात घालून फक्त एक शिट्टी काढून वाफवून घ्यायच्या. लक्षात घ्या, मी कुकरच्या तळाला पाणी घातलंय, कैरीच्या डब्यात पाणी घातलं नाहीये. दुसऱ्या एका पॅनमध्ये साखर घालून घ्यायची. इथे 1 किलो कैरीसाठी मी 1.5 किलो साखर वापरली आहे. त्यात अर्धा कप पाणी घालून छान एकतारी पाक करून घ्यायचा. त्यातच 4 लवंग, काळे मिरे घालून घ्यायचे. आता या पाकामध्ये मीडियम साईजचे बारीक चिरलेले पायनॅपलच्या फोडी घालून घ्यायच्या. 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यात वाफवलेल्या कैऱ्या घालून घ्यायच्या. पायनॅपल व कैरी घातल्यावर पाक पुन्हा पातळ होतो. तो परत थोडा घट्टसर होईपर्यंत मिश्रण शिजवून घ्यायचं. कैरी व पायनॅपल मॅश करून आणखी थोडं जास्त शिजवलं तर जॅमसुद्धा करू शकता. मी तर याला पायनॅपलचा साखर आंबा म्हणते. या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल कमेंट करून नक्की सांगा. हा पायनॅपलचा साखर आंबा फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर खाऊ शकता.